नमस्कार, मी आहे अँकर पूजा शर्मा आणि पाहत आहात प्रजाशाहीचा आवाज, जिथे सत्य बोललं जातं आणि प्रश्न सत्तेला विचारले जातात। ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात भ्रष्टाचाराचा करिअर, अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं ठेकेदार मालामाल, शेतकरी मात्र कंगाल। हदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील 18 नंबर मायनरचं काम म्हणजे निकृष्टतेचा कळश आणि भ्रष्टाचाराचं जिवंत उदाहरण ठरत आहे। ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत असून त्यांच्या छुप्या पाठिंब्यामुळे ठेकेदार नियम धाब्यावर बसून सरकारी तिजोरीवर डल्ला मारत असल्याचा गंभीर आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केलाय। पाण्यात गेले बेड आणि कामाला पडले तडे। पिंपरखेड येथे सुरू असलेल्या 18 नंबर मायनरच्या कामात इंजिनिअरिंगचे सर्व नियम पायदळी तुडवले जात आहेत। कॉन्क्रीट बेड टाकण्यापूर्वी मुरूम टाकून त्याची योग्य दबई करणं अनिवार्य असताना येथे चक्क काळ्या मातीवरच कॉन्क्रीट थापले जात आहे। क्युरिंगसाठी पाण्याचा थेंबही न वापरल्यानं आज टाकलेल्या कामाला उद्याच मोठमोठे तडे जात आहेत। हे काम आहे की केवळ पैशांची उधळपट्टी, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे। शेतकऱ्यांच्या पीक आणि पाईपलाईनची ऐशी तैशी। ठेकेदाराची मुजोरी इतकी वाढली आहे की कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना किंवा नोटीस न देता शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जेसीबी फिरवला जात आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या पाईपलाईनचं नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास या बोगस कामामुळे हिरावला जात आहे। महत्त्वाचे मुद्दे असे की ज्यावर प्रशासनानं मौन पाळले। अंदाजपत्रकाचा पत्ता नाही। कामाच्या ठिकाणी नियमानुसार माहितीचा बोर्ड लावणं बंधनकारक असताना ठेकेदारानं तो जाणीवपूर्वक टाळलाय। इन्स्ट्रुमेंटला केराची टोपली। तांत्रिक निकषांनुसार कोणतंही काम केले जात नाही। अधिकाऱ्यांचं अर्थपूर्ण दुर्लक्ष। कार्यकारी अभियंता कुरुंदकर साहेब या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करत असल्यानं यात त्यांचंही हित गुंतले आहे का, अशी चर्चा परिसरात रंगली आहे। हे काम नसून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। लाखो रुपयांचा भ्रष्टाचार डोळ्यादेखत सुरू असताना प्रशासन गप्प का? या बोगस कामाची तात्काळ चौकशी होऊन काम थांबवण्यात यावे, अन्यथा शेतकरी आक्रमक पवित्रा घेतील, असा इशारा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी यांनी दिल्या आहेत। कृष्णा चोतमल, हदगाव प्रतिनिधी, प्रजाशाहीचा आवाज न्यूज। मुरुम टाकलेला नाही, लेवल केलं, मुरुम टाकलेला नाही, काय नाही त्याच्या म्हणजे थोडा मुरुम टाकला, 1-2 इंचाचा मुरुम टाकला आणि बाकी लेवल काढलं। लेवल काढल्याच्यानंतर लोक शेतकऱ्याच्या सगळ्या पाईपलाईन फोल्ड्या, जवळपास एका शेतकऱ्याच्या 10-10, 15-15 एकर जमीन आहे तिथं बाजूला। त्या पाईपलाईन फोल्ड्यामुळं शेतकऱ्याला न सांगता पाईपलाईन फोल्ड्यामुळं बाकी सगळे पिकं वाळली।